मंडळी नमस्कार. आपण त्या देशामध्ये राहतो ज्या देशामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांसोबत सीता मातेने वनवास भोगला होता. आपण त्या देशामध्ये राहतो ज्या देशामध्ये सावित्रीने यमराजाकडून स्वतःच्या पतीचे प्राण परत आणले होते. मात्र आता आपल्या देशामध्ये ज्या काही घटना घडतायत त्या सगळ्या घटना पाहिल्याच्या नंतर अक्षरशः लोकांचे लग्नावरचा विश्वास उडालेला आहे. याचं कारण असं की गेल्या वर्षभरामध्ये अनेक घटना घडल्या, मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या देशामध्ये अशी एक घटना घडली ज्या घटनेने संपूर्ण देश हादरवून सोडला आहे. राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम रघुवंशी यांचं चर्चेत असलेलं हनीमून. नेमका हा प्रकार काय आहे आणि ही घटना नेमकी काय घडलेली आहे, सविस्तर पाहूया पब्लिक माईकच्या आजच्या खास रिपोर्टमध्ये. राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांच्या नंदनवनी हनीमूनला असे काही नीतीने क्रूर वळण दिले की केवळ त्यांचा संसारच नाही तर संपूर्ण देश हादरवून गेला. स्वप्नांच्या रंगांनी उजळलेला तो हनीमून एका भयान आणि अकालनीय हत्याकांडाचा रक्तरंजित साक्षीदार ठरला. 11 मे 2025 विवाह बंधनाचा मंगलमय क्षण. राजा आणि सोनम यांच्या जीवनातील एक नव्या अध्यायाची सुरुवात झाली. शुभमंगल सावधान या मंत्रकोशात बांधले गेलेले हे रेशीम गाठींचे बंधन भविष्यात किती भीषण रूप धारण करेल याची पुसटशीही कल्पना त्यावेळी कोणाला नव्हती. 20 मे 2025 मेघालयाच्या हिरव्यागार कुशीत लग्नाच्या अवघ्या 9 दिवसानंतर हे नवदाम्पत्य आपल्या स्वप्नांचा स्वर्ग शोधत मेघालयाच्या निसर्गरम्य कुशीत विसावले. हनीमूनचे प्रत्येक पाऊल सोनम देत. तिकिटांपासून ते निवासस्थानांपर्यंत सर्व काही तिच्या नावावर. कदाचित या स्वर्गरम्य प्रवासात एका क्रूर कटाचे बीजारोहण झाले असावे. 23 मे 2025 निग्रियटची गूढ शांतता. शिलाँग जवळील डबल डेकर लिव्हिंग रूट ब्रिज आणि निग्रियट गाव त्या निसर्गाचे अद्भुत शिल्प आहे. तेच या भीषण नाटकाचे मूक साक्षीदार ठरले. याच दिवशी राजा आणि सोनम एका अदृश्य वादळात सापडलेल्या पानांसारखे अचानक बेपत्ता झाले. 24 मे 2025 या दिवशी बेवारस स्कूटी आणि संशयाची पहिली लग्न. दुसऱ्या दिवशी त्यांची भाड्याची स्कूटी एका सोहर जवळ निसर्ग कोपऱ्यात बेवारस पडलेली आढळली. ही केवळ एक स्कूटी नाही तर एका मोठ्या संकटाची ती पहिली चाहुल. हरवलेल्या जोडप्याचा शोध सुरू झाला. 25 ते 31 मे काळ रात्र आणि वाढता संशय. पोलीस आणि प्रशासनाने अथक शोध मोहीम राबवली. राजा आणि सोनमचा पत्ता लागत नसल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. माध्यमांनी या घटनेला बेपत्ता जोडप्याचे रहस्य असे नाव दिले. हळूहळू संशयाची सुई सोनमकडे वळू लागली. 2 जून 2025 मृत्यूचे गूढ उलगडले. या भयान शोधाला पूर्णविराम देत 2 जून रोजी वेईसाव डॉन धबधब्याजवळ एका खोल दरीत एक मृतदेह सापडला. मृतदेहाची अवस्था अत्यंत वाईट असली तरी राजाच्या हातावरील राजा नावाच्या टॅटूने त्याची ओळख पटवली. शवविच्छेदन अहवालाने ही आत्महत्या नसून तर थंड डोक्याने केलेली हत्या असल्याचे शिक्कामोर्तब केले. डोक्याला झालेले गंभीर जखमा आणि दरीत ढकलल्याने राजाने जीव गमावला होता. 3 ते 5 जून 2025 सोनमची गूढ अदृश्यता. राजाचा मृतदेह सापडल्यानंतर अक्षरशः सोनम बेपत्ता होती आणि यावरच पोलिसांचा संशय बळकावला. माध्यमांनी तिला या हत्याकांडाची सूत्रधार म्हणून संबोधायला सुरुवात केली. आता पोलिसांची नजर सोनमच्या प्रत्येक हालचालीवर होती. सोनमचा पत्ता कुठेच लागत नव्हता. सूत्रधारांच्या माहिती आधारे सोनम अखेर सापडली. उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथील एका ढाब्यावर सोनम पोलिसांच्या हाती लागली होती. ती स्वतःच पोलिसांसमोर शरण आल्याची चर्चा होती. वैद्यकीय तपासणीनंतर तिला पोलीस कोठडीत घेण्यात आले आणि तिथेच या प्रकरणाचे अनेक खुलासे उलगडले. धक्कादायक रहस्य देखील उलगडली. प्रेम आणि कपटाची जाळी. चौकशीतून समोर आले की इंदूरमधील राज कुशावाह नावाच्या तरुणाशी सोनमचे लग्नापूर्वीचे प्रेम संबंध होते. कुटुंबाच्या दबावाखाली तिने राजाशी लग्न केले असले तरी राजासोबत तिचा संपर्क कायमच होता. याच प्रेम त्रिकोणाने राजाचा हत्येचा कट रचला गेला आणि राज कुशावालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. 9 जून रोजी डीजीपींनी एक थरारक खुलासा केला. मेघालयचे डीजीपी आय नॉग्रेट यांनी पत्रकार परिषदेत या संपूर्ण हत्याकांडाचा थरारक उलगडा केला. यामागे सुपारी केली म्हणजे कॉन्ट्रॅक्ट किलिंगची शक्यता असल्याचे वर्तवले गेले, ज्यामुळे या प्रकरणाची गुंतागुंत आणखी वाढली गेली. या घटनेने केवळ एका कुटुंबाला नाही तर समाजालाही हादरवून
रंगीत खेळ अनेकांना विचार करायला लावणारा आहे. खरं तर सोनमचं प्लॅनिंग इतकं प्रॉपर होतं की सोनमने उत्तराखंडमधून भाड्याने 3 गुंड बोलवले आणि त्या गुंडांच्या माध्यमातून हा संपूर्ण राजाचा मृत्यूचा कट रचला आणि त्यामध्ये तिचा प्रियकर सुद्धा सामील झाला होता. सोनमने पोलीस खुलासा करून टाकला. त्या 3 आरोपींची नावं सांगितली. आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्याच्या पुढे चौकशी करायला चालू केली. चौकशीला सुरुवात झाली. सोनमला पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आले. खरं तर आरोपी सापडला, आरोपीचे सहकारी सापडले, पण राजा रघुवंशी ज्याने सोनमची लग्न केलं, ज्याला कदाचित माहिती नव्हतं आपलं लग्न आपल्या आयुष्याचा शेवट बनेल, ज्याला कदाचित माहिती नव्हतं हनीमून चांगलं असतं, या आशेने तो गेला होता, पण हनीमून शेवट ठरू शकतं, कदाचित याची थोडीही कल्पना त्याला नव्हती. राजाचा मृतदेह सापडल्याच्या नंतर दुःखाच्या डोंगर ज्या कुटुंबावरती आला, त्या कुटुंबाला कदाचित कल्पनाही नव्हती की आपल्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणारी सून कदाचित